नमस्कार मंडळी. तर बघा बाजारामध्ये आज हिरवा माठ आणि लाल माठ भेटला, तर म्हटलं घेतले एक एक जुडी आणि आता त्याची भाजी करते आहे. आज आहे गुरुवार, तर सोबत मुगाची डाळ आहे. तर माठ पहिला साफ करून स्वच्छ धुवून घेतला, बारीक चिरून घेतला आणि आता काय केलं, कढईमध्ये घेतले तेल, त्यामध्ये लसूण टाकला ठेचून आणि कांदा आणि मिरची घालून छान फ्राय करून घ्यायचं. कांदा छान फ्राय झाल्यावर आता त्यामध्ये आपण ही माठ घालूया आणि लोखंडी कढईमध्ये छान लागतात भाज्या. म्हणजे शक्यतो आंबट भाज्या ज्यामध्ये आपण चिंच वगैरे घालतो ती भाजी नाही करत, किंवा टॅमॅटो घातला तर ती लगेच काढून ठेवायची गरम झाल्यानंतर. पण छान लागतात, चव चांगली येते या भाजी केली लोखंडी कढईमध्ये. तर आता आपण सगळं माठ टाकून मिक्स करून 1-2 मिनटं ठेवूया वाफायला. भाजी पण पटकन होते. फक्त पालेभाज्यांचं एकच आहे की साफ करायला वेळ लागतो, नाहीतर चवीला. आणि मला तर सगळ्या पालेभाज्या आवडतात. तर आता आपल्याला हाच महिना पालेभाज्या भेटल्यानंतर आता गरमी खूप चालू झाल्यावर पालेभाज्या भेटतात, महाग पण असतात आणि शक्यतो भेटत पण नाही. तर बघा आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये चवीपुरती मीठ आणि ओलं खोबरं घालून परत 1-2-3 मिनटं ठेवून द्यायची. 1 मिनटं ठेवलं तरी बस झालं, फक्त खोबरं आणि ते सगळं मिक्स होण्यासाठी. तर आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आता 1 मिनटं ठेवून देऊया. मस्त वाटतं बघा, कलर भारी वाटतो आहे लाल माठ आणि हिरवा माठ असल्यामुळे. बाय.